नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे रुक्मिणी म्हणत असते, मी जरा मंदिरात जाऊन येते. राघव तू येतोयस का माझ्याबरोबर? मी पूजा ठेवली आहे. तेव्हा राजश्री काकू म्हणत असतात की वहिनी अहो आज घरामध्ये साखरपुडा आहे आणि आज तुम्ही कसली पूजा ठेवली आहे? तेव्हा रुक्मिणी म्हणते की महत्त्वाची पूजा आहे आणि आजचाच मुहूर्त आहे, त्याच्यामुळे आजच जावं लागेल. चल राघव तू येतोयस ना माझ्याबरोबर? तेव्हा रत्नाकर काका म्हणत असतात की वहिनी साखरपुड्यापेक्षाही कुठली महत्त्वाची पूजा आहे, तेव्हा तू चाललीस मंदिरामध्ये? तेव्हा इथे रुक्मिणी म्हणत असते की राघवचं सगळं काही व्यवस्थित व्हावं, घरामध्ये सगळं काही व्यवस्थित व्हावं, यासाठी मी राघवच्या चांगल्या आयुष्यासाठी मी ही पूजा ठेवलेली आहे. रेश्मा चल लवकर, ऋतुजा लवकर चल चहा घे, आपल्याला जायचं आहे. तेव्हा रेश्मा म्हणते मी आरतीचं ताट घेऊन लगेच आलेच. तेव्हा अन्वी म्हणत असते आपल्या मनामध्ये, हे देवा, आता जर इथून राघव मामा गेला तर मग साखरपुडा कसा काय थांबवता येईल? काही कर देवा, पण राघव मामा या पूजेला जाता कामा नये. तेव्हा इथे सावी येते आणि म्हणत असते आई आज तुझी एंगेजमेंट आहे ना? तेव्हा सिंधू म्हणते हो. तेव्हा सावी म्हणत असते मग विनूची मोठी आजी का जाते मंदिरामध्ये पूजेसाठी आणि ती बाबांना सुद्धा आपल्या बरोबर घेऊन जाते? तुझ्या एंगेजमेंटला थांबणार नाही आहेत का? तेव्हा सिंधूला असं वाटत असतं की माझी एंगेजमेंट आहे म्हणूनच काकू राघवला सुद्धा मंदिरामध्ये घेऊन जात असतील, त्यांना त्रास नको व्हायला म्हणून. आणि मला सुद्धा जर राघव असते तर एंगेजमेंट करता आली नसती. तर इकडे आता सिंधू सावीला आपल्या जवळ घेते. तर रुक्मिणी आता पूजेसाठी जात असते, तेवढ्यातच तिचा पाय मुरगळतो. तेव्हा सगळेजण धावत पळत तिच्या जवळ येतात. तेव्हा इथे रुक्मिणी म्हणत असते माझा पाय मुरगळला, खूप जास्त दुखतोय. तेव्हा इथे सगळेजण तिला खुर्ची वगैरे बसायला देतात. राघव म्हणत असतो काकू काय झालं तुला? हे बघ तुझा पाय खूप दुखतोय, तर आपण पूजेला नंतर जाऊया. तेव्हा रुक्मिणी म्हणते अजिबात नाही, पूजा खूप जास्त महत्त्वाची आहे. तेव्हा राजश्री काकू म्हणतात पण वहिनी तुमचा पाय दुखतोय ना? तेव्हा रुक्मिणी म्हणते दुखला तरी चालेल, तिकडे गुरुजी वाट बघत असतील, जावं लागेल. तेव्हा ऋतुजा म्हणत असते की पूजा आजच करणं महत्त्वाचं आहे, नाहीतर? तेव्हा राजश्री काकू म्हणतात नाहीतर काय होईल? तेव्हा ऋतुजा म्हणते नाही, वहिनींना कसं सगळं काही अगदी शिस्तबद्ध लागतं ना, म्हणून मी म्हणाले, बाकी काही नाही. राजश्री काकू म्हणतात की वहिनी तुम्ही काळजी करू नका, आपण नंतर पूजेला जाऊया ना, मी सगळी तयारी करून देते तुम्हाला. तेव्हा रुक्मिणी म्हणते नाही नाही, पूजा आजच होणं जास्त महत्त्वाचं आहे. तेव्हा रत्नाकर काका म्हणत असतात की वहिनी आता तू आहे ना हट्ट करू नकोस, पूजा आपण नंतर कधीतरी करू. तेव्हा रुक्मिणी म्हणत असते हे विनायका, तुला सुद्धा माहिती आहे की मी सिंधूसाठी पूजा करते, तिचं सगळं काही चांगलं व्हावं यासाठी ही पूजा करते, तर तिच्यावरती कुठलंही विघ्न येऊ देऊ नका. मला बरं वाटल्यानंतर ही पूजा नक्की करेन. तर इकडे सिंधू आता फोटो बघत असते, सावीचे, विनूचे, राघवचे. तेवढ्यातच रेश्मा येते आणि म्हणत असते काकू बरोबर बोलतात, तू आहे ना स्वतःच्या पायावरती धोंडा स्वतः पाडून घेतलेला आहेस. तुला माहिती आहे का, तू इथून राघव निघून जावं हा मधुताईंचा हट्ट होता आणि त्यांनी बरोबर तुझ्यामध्ये आणि राघवमध्ये भांडण लावलं आणि तू रागून निघून गेलीस. तू जर गेली नसतीस ना तर ही वेळच तुझ्यावरती आली नसती. आणि आता तर काय, तुला चांगला चान्ससुद्धा भेटला आहे दुसरं लग्न करायचा आणि घरातले लोकच तुझं दुसरं लग्न लावून देत आहेत. घरी लोक काही बोलत नाही आहेत, पण बाकीचे लोक जे बाहेरचे आहेत ना ते गॉसिप करत आहेत की सिंधूचा पहिला नवरा तिच्यासाठी नवरदेव शोधतोय म्हणून. तुला माहिती आहे का? तेव्हा इथे सिंधू म्हणते तुझं बोलून झालं असेल तर तू जा. तेव्हा रेश्मा म्हणत असते हो मी खरं बोलते, आम्ही पूजेसाठी जाणारच होतो, पण आता काय काकूंचा पाय मुरगळला आणि आम्ही इथेच थांबलो. तेव्हा सिंधू म्हणते बघ मला आधीच का नाही सांगितलं? तेव्हा सिंधू आता काकूंना बघायला जात असते, तेवढ्यातच राघवला धक्का लागतो. तेव्हा राघव म्हणतो काय झालं सिंधू? तेव्हा सिंधू म्हणते की काकू कशा आहेत, त्यांच्या पायाला लागले ना? तेव्हा राघव म्हणतो की हो. सिंधू म्हणते मग मला सांगितलं का नाही? राघव म्हणतो कसं सांगणार, आज तुझा एवढा महत्त्वाचा दिवस आहे. तेव्हा सिंधू म्हणते माणूस म्हणून मी कुणाला आवडत नाहीच, पण डॉक्टर म्हणून सुद्धा माझ्यावरती विश्वास नाही आहे का? मला सांगितलं असतं तर काय झालं असतं? तेव्हा इथे अन्वी त्या दोघांचं बोलणं ऐकते आणि त्या दोघांचं एकमेकांवरती किती प्रेम आहे हे सुद्धा अन्वीला दिसतं आणि तिला ते बघवत नाही. ती खूप इमोशनल होते. आपल्या रूममध्ये येते, तिला काय करावं काही कळत नसतं. ती लगेचच आयुषला फोन करायला घेते. आयुषसुद्धा इथे गाडीवरून लगेच उतरतो आणि तिचा फोन उचलतो. तेव्हा अन्वी म्हणत असते आयुष काहीही झालं ना तरीसुद्धा आपल्याला सीमा आणि राघव मामाला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. काही करून त्या दोघांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे, त्यांना वेगळं करता नाही येणार. तेव्हा इथे आयुष म्हणत असतो अगं पण तूच म्हणालीस ना की तुझ्या मामाचं लग्न झालंय म्हणून, मग कसं काय आता सीमा आणि मामाला एकत्र आणायचं? तेव्हा इथे अन्वी म्हणत असते अरे राघव मामाचं लग्न फक्त एक कस्टडीसाठी होतं, ते सुद्धा विनूच्या.
त्याच्यामुळे ते लग्न एवढं महत्त्वाचं नाही वाटत मला. तेव्हा आयुष म्हणतो, अगं पण दुसरं लग्न तर झालंयच ना. तेव्हा अन्वी म्हणते, त्याबद्दल आपण नंतर बोलूया. आधी ना मी एक प्लॅन केला आहे, तो आपण सक्सेसफुली करूया. हा शुगर कोटिंग विषाला आहे ना, त्याचा खरा चेहरा मला राघव मामाच्या समोर आणायचा आहे. म्हणजे तो बरोबर सीमाचं लग्न थांबवेल. त्यासाठी मी एक प्लॅन केला आहे. त्यासाठी तुला घरी यायचं आहे. तेव्हा तिने आता इन्व्हाइट केलेलं असतं आपल्या घरी आयुषला. तर इकडे आता रुक्मिणीच्या पायाला खूप लागलेलं असतं. तेव्हा ऋतुजा मलहम लावून देत असते. तेवढ्यातच तिथे सिंधू दरवाजा नॉक करते आणि म्हणते, येऊ का आतमध्ये? मी सिंधू आहे. तेव्हा लगेचच सिंधू आतमध्ये येते. ऋतुजा म्हणते, ये बाई ये. बघितलंस ना कसं वहिनींचा पाय मुरगळला इथे. तेव्हा सिंधू म्हणते, मी लेप घेऊन आले. काकू जरा बाजूला होता का, मी लेप लावून देते. तेव्हा रुक्मिणी म्हणते, माझा पाय दुखतोय खूप. तेव्हा हात व्यवस्थित लाव. तेव्हा सिंधू म्हणते, तुम्ही काळजी करू नका, मी डॉक्टर आहे आणि मी अजून हात लावलेलाच नाही आहे. तेव्हा इथे रुक्मिणी खूप घाबरलेली असते. तेव्हा सिंधू तिचा पाय व्यवस्थित चेक करते आणि कुठे चिर चमकले हे बघून अगदी व्यवस्थित तिथे लेप लावून देत असते. तेव्हा इथे आता सिंधू म्हणत असते की काळजी करू नका, तुम्हाला बरं वाटेल. तेव्हा रुक्मिणी म्हणते, खूप हट्टी आहेस ना तू. तेव्हा सिंधू म्हणते, माहिती आहे ना तुम्हाला, हट्टपणा करते पण तुमच्यासाठीच करते. तेव्हा ऋतुजा म्हणते की खूप हट्टी आहेस, एकदा ठरवलंस ना की स्वतःच्या मनाचंच करतेस. तेव्हा रुक्मिणी आपल्या मनामध्ये म्हणत असते की उद्धड बोलते, पटकन बोलते माणसाला, पण ही मनातून खरंच खूप चांगली आहे. हिच्या मनामध्ये सगळ्यांबद्दल प्रेम आहे, काळजी आहे. हे बघून मला हिचं कौतुकसुद्धा वाटतं. सिंधू म्हणते, काकू आता मी मलम लावून तुमच्या पायाला दिलेला आहे, पण दिवसभर त्याच्यावरती अजिबात वजन घ्यायचं नाही आहे, पायाला त्रास होईल असं करायचं नाही आहे. तेव्हा ऋतुजा म्हणत असते, देवा या सिंधूच्या नशिबात काय लिहून ठेवलेस काय माहिती. वहिनी आपण एक काम करूया का, विशाल बरोबर सिंधूचं ठरलेलं लग्न मोडूया आणि तिच्यासाठी एक चांगला मुलगा बघूया. तेव्हा रुक्मिणी म्हणत असते, अगं ऋतुजा तुला किती वेळा सांगितलं, विशालच्या पत्रिकेत दोष नाही आहे, सिंधूच्या पत्रिकेमध्ये दोष आहे. तिच्या पत्रिकेमध्ये दुसरा विवाह नाही आहे आणि जर तिचं लग्न झालं तर तिच्या जीवाला धोका आहे. म्हणून आपण तिच्यासाठी ही पूजा करतोय की नाही, विशालचं त्याच्यामध्ये काहीही नाही आहे. तेव्हा इथे सिंधू आता रुक्मिणीचं बोलणं ऐकते आणि तिला फार वाईट वाटतं. ती म्हणते, मी पत्रिकेवरती विश्वास ठेवत नाही, पण तरीसुद्धा लग्न ठरल्यापासून मला एवढी भीती का वाटते, मला एवढं अस्वस्थ का वाटतंय. पण मग काहीही झालं तरी लग्न तर मला करावं लागणारच आहे. कारण मला काहीही झालं तरीसुद्धा राघव आणि आई बाबा माझ्या सावीची व्यवस्थित काळजी घेतील, त्याबद्दल मला शंकाच नाही आहे. तर इकडे आता विशालला फोन आलेला असतो त्याच्या गर्लफ्रेंडचा आणि ती म्हणत असते, विशाल तू हे लग्न का करतोयस. तेव्हा विशाल म्हणतो, तुला सुद्धा माहिती आहे हे लग्न मी काय करतो ते. तेव्हा ती म्हणते, पण मग तुझ्या आयुष्यामध्ये ती सिंधू येईल आणि मला तुला लपून छपून भेटावं लागेल, त्याचं काय. तेव्हा विशाल म्हणतो, असं अजिबात होणार नाही आहे. मी जरी सिंधूबरोबर लग्न केलं तरी आमच्यामध्ये तसं काहीही नातं राहणार नाही आहे. उलट जर मी सिंधूबरोबर लग्न केलं तरच आपण एकत्र राहू शकतो, तुला माहिती आहे ना. तेव्हा इथे त्याची गर्लफ्रेंड म्हणते, तुझ्या आईने तुला कन्व्हिन्स केलं आणि तू कन्व्हिन्स झालास. तेव्हा विशाल म्हणतो, हो आईसाठी एवढं तर करावं लागलंच ना. तर इकडे सिंधू आता टेन्शनमध्येच चालत असते. तिला सगळं आठवत असतं. काकू म्हणालेल्या असतात की सिंधूच्या जीवाला धोका आहे, पण तिने लग्न करून या घरातून जायला तर पाहिजेच ना, म्हणून तिच्यासाठी ही पूजा होणार आहे. तेव्हा चालत असताना जिन्यावरून तिचा पाय घसरणार. तेवढ्यातच राघव पकडतो. तेव्हा अन्वी त्या दोघांना एकत्र बघताना म्हणते, सीमा तू काळजी करू नको, राघव मामा नेहमी तुझ्याबरोबर असणार आहे, तो कधीही तुला एकटं सोडणार नाही. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे सिंधू आणि विशालची एंगेजमेंट सुरू होते. तेव्हा विशाल सिंधूच्या बोटामध्ये अंगठी घालायला जाणार, तेवढ्यातच तिच्या अंगठी घालणाऱ्या बोटातून रक्त येत असतं. तेव्हा विशाल म्हणतो की रक्त. तेवढ्यातच राघव लगेचच तिचा हात बघतो आणि त्या बोटाला पट्टी करून देतो. तेव्हा इथे सिंधू आणि राघवमधलं प्रेम आता सगळ्यांना दिसत असतं आणि काळजी